नमस्कार मित्रांनो, मैदान बिंदोडचं पित्री लाईव्हला चालू आहे होणार आहे. आता चालू झाला असेल. आता सगळे म्हणतील मुंबईमध्ये मी मैदान आणि पित्री लाईव्हवर कसं काय. पित्री लाईव्हवरती मैदान आहे आपल्या पवन यादवच्या आणि सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता ज्या शर्यतीच्या आहे त्या आज शर्यत संध्याकाळी टायमिंग काय असेल शर्यतीचा टायमिंग तुम्हाला सांगतो. 4 ते 6 याच्या दरम्यान होणार आहे ती शर्यत. सायंकाळी 4 वाजता ते 6 वाजता ही शर्यत होईल. बकासूर घोटचा सर्जा विरुद्ध मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा. सैराट किंवा मेहरबान या दोघांच्यापैकी एक असेल भुंगासोबत. सगळ्या महाराष्ट्राला एक माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून घरी बसून या शर्यतीचा काही लोक आनंद घेतील. ज्यांना कोणाला मैदानामध्ये जायला जमणार नाही आहे त्यांच्यासाठी आपण एक छोटासा ब्लॉग बनवतो आहे 8 मिनटाचा. आणि या 8 मिनटाच्या ब्लॉगमध्ये एक सविस्तर माहिती घेऊया. सकाळी मी तुम्हाला तर माहिती दिलेलीच आहे, परंतु माहिती जी आहे ती आता वेगळी माहिती आहे. शर्यत जी आहे ती 100% होणार आहे. प्रत्येकाची आता बकासूरचा फेरा टाकण्यात येईल. थोड्या उशिरानं कदाचित टाकलासुद्धा असेल. बकासूरचा फेरा टाकण्यात येईल. नंतरनं बकासूरची एक छोटीशी बिनजोड जी आहे ती होईल. एखाद्या नंदीसोबत बकासूरची एक छोटीशी बिनजोड होईल आणि ती बिनजोड झालेली की मेन शर्यत जी आहे ती 4 ते 6च्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल. आणि एक मोठं बिनजोडचं मैदान आहे. त्या ठिकाणी खूप सारी बक्षिसं आहेत आणि आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले त्या बकासूरवरती, घोटच्या सर्जावरती, भुंगावरती, सैराटवरती, मेहरबानवरती, मथुरवरती, असंख्य एलियनवरती. मथुरबद्दल अपडेट माझ्याकडे नाही आहे. कमेंट्समध्ये सांगा की मथुर आपला मैदानामध्ये दिसणार आहे की नाही, कोणासोबत दिसणार आहे. जर असेल तर एलियन कोणासोबत दिसणार आहे, एलियनची बिनजोड कधी होणार आहे हे सुद्धा मला सांगू शकता कमेंट्समध्ये. परंतु बकासूरचे मी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. बकासूरचा पहिला फेरा टाकण्यात येईल. बकासूरचा फेरा झाला की त्याच्यानंतरनं बकासूरची एक छोटीशी बिनजोड होईल. एक म्हणजे बकासूरसोबत कुणीही असू शकेल, घोटचा सर्जा असेल किंवा कुणीसुद्धा असू शकतो, परंतु एक छोटीशी बिनजोड होईल. ती बिनजोड झाली की बकासूरची मोठी बिनजोड जी आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. 4 ते 6च्या दरम्यान बघायला मिळेल. खरी बिनजोड जी आत्ता तुम्हाला माहितीच आहे. आणि ही बिनजोड खूप मोठी आहे. सगळ्या महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली त्या शर्यतीची. सगळे म्हणतील मोठी कशी काय. मोठी जी रकमेची नसेल परंतु मोठी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मिलिंद शेठ पाटील यांच्या भुंगाने संबंध महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आत्ता सध्या एक नामांकित मैदानं होत आहेत. सगळी मैदान होतात बिनजोडची. त्या ठिकाणी वर्चस्व हे मिळवत आहे हा भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा. आणि त्याला चांगली लाख मोलाची साथ जी आहे ती सैराटची मिळते आहे आणि चांगली जोडी पळते. जोडी दोन्ही फाटीवरनं कुठनं बट टाका या जोडीला त्या ठिकाणी गाडी जिंकते तर जिंकतेच म्हणावं लागेल. आणि गाडीचं कौतुक करावं तर करावंच, कारण की अपराजित गाडी आहे ही. 1-2 पराभव झालेत मी सकाळी पण सांगितले, परंतु या गाडीला रोखणं अत्यंत कठीण आहे. एक अनुभवी गाडी आहे ही आणि मुंबईची एक मोठी गाडी आहे. या गाडीला रोखेल का बकासूर आणि घोटचा सर्जा बघावं लागेल. कारण की तुम्हाला माहिती आहे घोटचा सर्जा आणि बकासूर हे या 3 फेऱ्याच्या मैदानामधील एक बादशाह आहेत आणि त्यांचं रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जिथं पाळले तिथं त्यांची चर्चा झालेलीच आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची लाडकीसुद्धा जोडी आहे. परंतु 3 फेऱ्याचं मैदानामध्ये आणि एका फेऱ्याच्या मैदानामध्ये जमीन आसमान फरक आहे. आणि बिनजोडचं मैदान म्हटलं की तुम्हाला माहिती आहे प्रेक्षक भरपूर असतं, कालवा भरपूर असतो. त्या प्रेक्षकांतला चिरून पळावं लागतं आणि एवढं सोपी गोष्ट नाही आहे. आणि बकासूरनं ही कामगिरी अगोदर पण केली, घोटच्या सर्जाने सुद्धा अगोदर ही कामगिरी केली आहे. परंतु भुंगा सैराट विरुद्ध घोटचा सर्जा आणि बकासूर ही शर्यत आत्ता मागेसुद्धा झालेली होती. त्या शर्यतीमध्ये भुंगा आणि सैराटने बाजी मारलेली होती. घोटच्या सर्जाचा आणि बकासूरचा पराभव तो त्या ठिकाणी झालेला होता. शर्यत मैत्रीपूर्ण झालेली होती आणि शर्यत मैत्रीपूर्णच व्हायलाच पाहिजेत. कधीही कोणत्याही गोष्टीची काय म्हणतात जिंकल्यानंतर असा आनंद व्यक्त करायचा नाही आहे की दुसऱ्याला त्रास होईल. आणि आपल्याकडून एकदा झालेला तसं आपल्याकडून होतं, परंतु एक शब्द देतो असं आपल्याकडून सुद्धा कधी होणार नाही आहे. सगळे नंदी आपल्याला सारखेच आहेत. बकासूर पण आपला आणि बाकीचे सगळे नंदी सारखे आहेत आपल्याला. त्याच्यामुळे आनंद सगळ्यांनी असा साजरा करा की ज्याच्या कुणाच्याही मनाला ठेच लागेल अशा पद्धतीचा कुणीही सेलिब्रेशन करू नये.
आणि चुकीच्या कमेंटसुद्धा काही लोकांनी करू नये. सगळे आपले नंदी आहेत. शर्यत बघा, शर्यतीचा आनंद घ्या. बघूया आज या बिनजोडला एक खूप मोठं आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष P3 लाईव्ह या चॅनलवरती लाईव्ह चालू आहे. मैदान बघा, मैदानात 2-3 चालू आहेत. मानमध्ये एक चालू आहे 3 फेऱ्याचा आणि कुठंतरी चालू असेल. परंतु आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष बिनजोडकडे आहे. त्या हुंडाई कार, मी सकाळी स्विफ्ट म्हणलं पण कोणीतरी कमेंट्स केली की हुंडाई नावाची कार आहे. असो पण स्विफ्ट काय हुंडाई काय पण कार मिळते, त्याला महत्त्व आहे. आणि बघूया आज सगळे टॉपचे रथी महारथी त्या ठिकाणी येतील. आणि बकासूर घोडता सर्जाच्या गाडीवरती बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड असतील. आणि भुंगा आणि सैराटच्या गाडीवरती कोण असेल? भुंगा सैराटच्या गाडीवरती आपल्या सगळ्या महाराष्ट्राचे लाडके नाना आहेत. नाना मैदानामध्ये गेलेले आहेत, मुंबईकडे रवाना झालेले आहेत, त्या ठिकाणी पोचलेसुद्धा असतील अशी अपडेट मिळते आपल्याला. विठ्ठल नाना भुंगा सैराटच्या गाडीवरती असतील आणि घोट सर्जाच्या आणि बकासूरच्या गाडीवरती बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड असतील. दोघेही खूप अनुभवी ड्रायव्हर आहेत आणि मैत्रीपूर्ण लढते आहेत. आपल्या सगळ्यांना आपले सगळे ड्रायव्हरसुद्धा आपले सगळ्यांचे लाडके आहेत. त्याच्यामुळे कुणीही शर्यत जिंको, आनंद जो आहे तो साजरा करा, पण कोणाच्या मनाला लागेल असा काय कुणी करू नका. आणि परंतु असो, शेवटी आपले आवडते नंदी जे पळत आहेत त्यांना बघा. आणि आज या गाडीला रोखलं जाईल का याच्यावरती चर्चा करूया. कारण की या जोडीला खरंच अत्यंत कठीण आहे. या जोडीला रोखणेच कठीण आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे, जर या गाडीला नाही रोखलं तर ही जोडी मला नाही वाटत की कुणाला परत ऐकल गाडी. कारण की आता या बैलगाडा शर्यत क्षेत्रातले एक टॉपचेच नंदी आहेत हे. बकासूर घोटचा सर्जा महाराष्ट्राची A1 जोडी आहे. आणि A1 जोडीनं आज जर रोखलं तर इतिहास होईल. कारण की या जोडीला सगळ्या महाराष्ट्र मानतो, सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. परंतु भुंगा सैराट या जोडीला मुंबईमध्ये रोखणं कठीण आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये नाही, ही जोडी नाही चालायची. भुंगा चालेल पण सैराट नाही चालणार. सैराट कधी 3 फेऱ्याच्यामध्ये पळला आहे का नाही माहीत नाही आपल्याला. भुंगासोबत जर दुसरा नंदी असेल तर तो चालतोच. भुंगा सगळ्यांना माहीत आहे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा गुलालाचा बादशाह आहे. आणि बघावं लागेल आज खरंच. आज मला वाटते भुंगा जर घोटचा सर्जा भुंगा आणि सैराट ही जर जोडी नाही पळेल तर कुठली जोडी पळू शकतो? एक ऑप्शन आहे मला वाटते, मेहरबानसुद्धा असू शकतो. जर बकासूरन घोटचा सर्जा ही जर जोडी नाही पळाली तर बकासूरन मेहरबान ही सुद्धा जोडी पळू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय. बघूया काय होतं, शेवटी बघूया. परंतु आज सगळ्या महाराष्ट्राने बघूया, आज सगळ्यात मोठी प्रेक्षणीय लढत जी आहे ती बिनजोडची भुंगा विरुद्ध बकासूर ही शर्यत प्रेक्षणीय लढत आहे. आनंद घ्या शर्यतीचा. धन्यवाद.